आज आपण आषाढी एकादशी निमित्त रताळ्याचे गुलाबजाम करणार आहोत। तर हे रताळे उकडून घेतलेले आहेत, सगळं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि नंतर मग कुकरमध्ये खाली पाणी टाकून नंतर डबा ठेवला आणि डब्यामध्ये पाणी न घालता हे असेच वाफलून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे असे व्यवस्थित ते शिजलेत। आता याच्यावरचं आपण साल काढून घेऊयात। रताळ्याची आपण साल काढून घेतलेली आहे आणि आता स्मॅश करून घेऊयात। सर्व आपण स्मॅश करून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये आपण मिल्क पावडर जशी बसेल ना तसे याच्यात आपण टाकून घेऊयात आणि गोळा बनवून घेऊयात। थोडं थोडं टाकूनच त्याचा गोळा बनवूयात। गोळा छान बनून झालेला आहे। आता याच्यावरती आपण थोडंसं तूप टाकून घेऊयात। आता याचे छोटे छोटे गोळे करून आपण गुलाबजाम बनवून घेऊयात। आता अशाच पद्धतीने आपण ना सगळे गोळे बनवून घेऊयात। पहा, सर्व आपले गोळे बनवून झालेले आहेत। आता आपण ते तळून घेऊयात। आपण पाक बनवून घेऊयात। अगोदर साखर टाकून घेते मी। 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी समप्रमाणातच घेतलेले आहे। साखर विरघळत आलेली आहे। थोडासा चिकट पाक झाला ना की गॅस बंद करायचा। मग पाक आपला तयार झालेला आहे। अगदी 5 ते 7 मिनिटच मी पाक शिजवून घेतलेला आहे। पाव टीस्पून विलायची टाकून घेते आणि थोड्याशा केशर काड्या। गॅस मी बंद करते। आता याच्यावर झाकण ठेवून असाच हा पाक गरम राहून द्यायचा। गुलाबजाम तळून घ्यायचे, त्याच्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यात आता मी तूप टाकून घेणार आहे, कारण तुपातलेच गुलाबजाम करणार आहे। उपवास आहे म्हणून तुपातले गुलाबजाम करूयात। तूप गरम झालेले आहे, याच्यामध्ये आपण गुलाबजाम टाकून घेऊयात। जास्त गुलाबजाम नाही टाकायचे, जर तळताना जर त्याला गर्दी झाली तर ते व्यवस्थित तळले जात नाहीत। गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि त्याच्यावरतीच आपण आता तळून घेऊयात। हा जो गरम पाक आहे ना याच्यातच असे टाकायचे, म्हणजे ते लगेचच असे फुलतील पण, आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं। आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले गुलाबजाम तळून घेऊयात आणि पाकात टाकू। हे पहा, आपले गुलाबजाम छान झालेले आहेत। माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।